महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। नाशिकच्या पंचवटी पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केलाय। अमृतधाम भागातील चोरीच्या तपासादरम्यान पोलिसांनी 2 संशयितांसह 2 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून तब्बल 2,25,000 रुपये किमतीचा एकूण 6 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून पंचवटी गुन्हे शोध पथकाची ही मोठी कामगिरी मानली जाते। 15 फेब्रुवारी 2026 रोजी अमृतधाम परिसरातील साकार प्राईड फ्लॅट येथून एक दुचाकी चोरीला गेली। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवण्यात आली। दिंडोरी रोडवरील MSEB ऑफिसजवळ 2 संशयित तरुण एक दुचाकी सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांच्या नजरेस पडले। संशय आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरेही दिली। पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता त्यांच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले। ताब्यात घेतलेल्यांची नावे सूरज मुन्ना धोत्रे वय वर्ष 21 आणि राज सुभाष धोत्रे वय वर्ष 19 अशी असून त्यांनी 2 अल्पवयीन मुलांच्या मदतीने शहरात विविध ठिकाणी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण 6 दुचाकी जप्त केल्या असून यामध्ये स्प्लेंडर, पल्सर, डिस्कवर आणि ॲक्टिवा यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।